नमस्कार, मी प्रगतीज मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आपण आज एका नवीन पद्धतीने आपली ही मोदक तयार करणार आहोत। तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। मोदक बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी त्याची अगोदर थोडीशी अशी पावडर तयार करून घेतलेली आहे। एक थोडंसं मी असं खोबरं इथे बारीक किसून घेतलेलं आहे, ते देखील आपल्याला ह्या मिक्सर जारमध्ये मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे। मग आपले मोदक छान होतात। आणि हे जे मी इथे 3 इलायची घेतलेली आहे ते देखील आपण मिक्सर जारमध्ये ॲड करतोय। तर मी इकडे हे अशा प्रकारे याची मस्त अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता बिलकुल इथे खोबऱ्याचा बिलकुलही असं काही राहिलेलं नाही, मस्त असं बारीक झालेलं आहे। आता आपण त्याची पिठाची तयारी करूयात। तर मोदक बनवण्यासाठी मी इथे ह्या कपाच्या मापाने 1.5 कप असं पीठ घेते। आता तुम्ही तुम्हाला किती पीठ घ्यायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे पीठ घेऊ शकता। चवीनुसार मीठ घालून घेतले। यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप वापरते, याने आपले मोदक मस्त असे खुसखुशीत होणार आहेत। आता हे तूप आपल्याला यामध्ये पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे असं। तर हे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। याचा असा प्रकारे बॉल तयार झाला पाहिजे। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। अगदीच आपण पोळीला बनवतो तशा प्रकारे आपल्याला हे पीठ बनवायचं आहे। खूप जास्त घट्टही नाही आणि अगदीच असं पातळही नाही। आपण जसं पोळीसाठी बनवतो बस तशाच प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर हे अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे। खूप जास्त पातळही नाही बनवलेलं मी, अगदी अशाच प्रकारचं आपल्याला पीठ हवं आहे। आता एक 10 मिनिटे याला आपण असंच थोडा वेळ रेस्टसाठी ठेवणार आहोत। आता एक 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ मस्त असं मऊ झालेलं आहे। याला आणखी थोडंसं असं आपण मळून घेणार आहोत आणि आता मोदक करायला घेऊयात। तर त्यासाठी मी असा एक याचा पिठाचा गोळा घेतलेला आहे, तो व्यवस्थित असा हातावरती मळून घ्यायचा आणि त्यानंतर त्याला असा वाटीचा थोडासा असं शेप देणार आहोत। आणि जी आपण इथे खिरापत बनवलेली होती आपण ती अशी यामध्ये सेट करून घेऊयात। अगदीच खूप नाही भरायची, थोडी थोडी भरणार आहोत। याला अशा आपण प्लेट्सही पाडू शकतो। याला पंचकळीचे मोदक असे बोलतात। याने आपले मोदक मस्त असे अट्रॅक्टिव्ह दिसतात। तुम्ही देखील अशी पंचकळीचे मोदक नक्की ट्राय करून बघा। आता गणपती तर येतोयच आणि गणपतीमध्ये आपण हे मोदक घराघरांमध्ये बनवत असतो, परंतु आता ह्यावेळेस माझ्या पद्धतीने देखील असे मोदक तुम्ही बनवून बघा। खूप छान आणि मस्त बनतात। तर तुम्ही बघू शकता याला मस्त अशा प्लेट्सही पडलेल्या आहेत। आणि आता अशाच प्रकारे आपण बाकी सर्व मोदक देखील तयार करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपले सर्व मोदक असे व्यवस्थित तयार झालेले आहे। अगदी कळ्यांमध्ये आपले हे मोदक तयार झालेले आहे। तर आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूया। इकडे गॅसवर एका कढाईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेलही गरम झालंय। आता त्यामध्ये आपल्याला हे मोदक असे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। गॅस मीडियम करायचा। एका वेळी जेवढे मोदक बसतील तेवढेच आपण यामध्ये टाकणार आहोत। अगदी मोकळे तळायचे आहे हे। तर तुम्ही बघू शकता आपली मोदक मस्त असे तळून झालेले आहेत। आता आपण हे डिशमध्ये काढून घेणार आहोत। मी यापेक्षाही थोडे लालसर घेतले तरी चालेल। आणि आता अशाच प्रकारे बाकीचे सर्व मोदक देखील आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारचे आपले हे जे मोदक आहेत तळून मस्त असे तयार झालेले आहेत।
आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही देखील अशी मोदकाची रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.